गणपती बाप्पाचा उत्सव आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने तो उत्सव साजरा करत असतो। नागपुरामध्ये 51 फुटाची विशाल भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की ही 51 फुटाची बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। ही मूर्ती जागेवरच साकारण्यात आली कारण तिची उंची जास्त आहे आणि 7 मूर्तिकारांनी यामध्ये काम केलं। जवळपास 45 दिवस जे आहे ते या मूर्तिकारांना ही मूर्ती घडवण्यासाठी लागलेले आहे। भंडारा जिल्ह्यातून माती जी आहे ती भंडारा जिल्ह्यातून या मूर्तीला बनवण्यासाठी आणलेली आहे आणि तणसाचा वापर यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं जर या ठिकाणी बघितलं तर एवढी मोठी विशाल मूर्ती या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर त्याचं विसर्जनाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो, मात्र त्यासाठी ही आयोजकांनी या ठिकाणी पर्याय शोधलेला आहे। त्याचं विसर्जन सुद्धा जागेवरच केलं जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाईपलाईन सुद्धा तशा प्रकारे टाकण्यात आलेली आहे। एवढी मोठी विशाल आणि भव्य दिव्य अशी मूर्ती साकारण्याचा मागचा काय उद्देश होता? आपल्यासोबत राजकुमार गुप्ता जी आहेत। गुप्ताजी, काय नेमका उद्देश होता यामागे की बाप्पाची एवढी मोठी मूर्ती साकारावी असं तुम्हाला का वाटलं? उद्देश काही नाही, फक्त एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठी मोठी बाप्पाची मूर्ती बसते। आपला विदर्भ नागपूर कशाला मागे? इथेही पाहिजे ना। आणि जे माणूस पहिले काहीतरी करते त्याचा मागे मोठा काहीतरी लागते। याच्यावर तसा नाही की करायचं नाही, म्हणूनच मी केला। या मूर्तीचं काय नेमकं वैशिष्ट्य सांगाल? 51 फुटाची मूर्ती तर आहेच, कशा प्रकारे बनवण्यात आली, किती दिवस लागले आणि विसर्जनाची काय प्रक्रिया आहे? जय गणेश। इस मूर्ति को बनाने के लिए 45 दिन लगे हैं। इस मूर्ति में बहुत पतली मिट्टी की लहर लगाई गई है और इस मूर्ति के पूरे बॉडी में पाइपलाइन डाली गई है 8 mm के होल करके, और विधि विधान से इसकी पूजा करके गंगा जल बुलाया गया है, उससे ये मूर्ति को विसर्जित किया जाएगा। काय महाराष्ट्रातली हे सगळ्यात उंच मूर्ती असावी? मी असं म्हणू नाही शकत, पण 51 फीट आहे महाराष्ट्रातलं, कारण की मला सर्वे नाही आला की कुठे सर्वात मोठी आहे, पण ही 51 फीट आहे। काय वाटतं, म्हणजे पहिल्या दिवशीपासूनच आता लोकांच्या या ठिकाणी रांगा लागणार आहे, कारण एवढी मोठी मूर्ती साकारल्यानंतर ते बघण्यासाठी त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे? आप देख सकते हैं यहाँ पे हमने बप्पा के सामने बहुत बड़ा ग्राउंड रखा हुआ है। बराबर हमने क्यू बनाई है बप्पा के दर्शन करने के लिए। हम बप्पा के चरणों तक जाने देने की क्यू बना के रखे हैं, जैसे कि हम लालबाग के राजा के चरणों तक जाते हैं वैसे ही। हाँ, थोड़ा समय लगेगा। मेरी सारी भाविकों से नम्र निवेदन विनंती है कि वे कृपया हमें सहयोग करें। किती मूर्तिकारांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि कुठून माती आणण्यात आली? हा मूर्ती 7 कलाकारांनी साकार केली। मुख्य कलाकार होते याचे विजय वानखेडेजी, आणि भंडारा जिल्ह्यातून याची माती आणलेली आहे। नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर बाप्पाच्या मूर्तीसह या ठिकाणी पेंडालसुद्धा तसाच भव्य दिव्य साकारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे भक्त आहे बाप्पांचे ते दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे। मोठं असं हे मैदान या ठिकाणी आहे आणि त्या मैदानावर ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बाप्पाची 51 फुटाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आता या ठिकाणी गर्दी लागणार आहे। प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी जे आहे ते मदत या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।